पंढरपूर नगर परिषदेसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून परिणिताताई भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ते स्वतः आपल्याबरोबर काही काय सांगताल, काय तुमचं नक्की विजन आहे आणि काय तुम्हाला पंढरपूरमध्ये समस्या जाणवल्या? तसं बघायला गेलं तर भरपूर समस्या मला पंढरपूरमध्ये जाणवल्या गेल्या आहेत. नगरपालिकेत वावरत असताना किंवा परवा अर्ज दाखल करण्यासाठी मी ज्यावेळेस गेले त्यावेळेस म्हणजे बेसिक गोष्ट आहे जी की अत्यंत गरजेची आहे की टॉयलेट वॉशरूमची सोय नगरपालिकेत नाही. आज निवडणूक अधिकारी ज्या महिला आहेत त्या 3ऱ्या मजल्यावर काम करतात आणि अर्ज भरण्यासाठी जी लाईन होती त्यांना तिथं 1.5-2 तास उभं राहून आपल्याला तिथं वेट करावं लागत होतं आणि तिथून 3ऱ्या मजल्यावरून खाली येऊन नगरपालिकेच्या खालच्या ग्राउंड फ्लोअरला जी वॉशरूम आहे ती पण लेडीजसाठी स्वतंत्र नाही, कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि अतिशय म्हणजे त्याची दुरावस्था आहे. तर आपल्याला नगरपालिकेच्या इमारतीपासून कामाची सुरुवात करावी लागणार आहे आणि अनेक भरपूर अशा समस्या शहरामध्ये आहेत की धूळ मुक्त पंढरपूर, खड्ड मुक्त पंढरपूर करण्याची गरज आहे. स्वच्छतेवर खूप मोठा भर देण्याची गरज आहे. तुम्ही अनेक वर्ष झालं नानांच्या प्रचारामध्ये देखील फिरलेला आहात. पंढरपूरचे पूर्ण तुम्हाला गल्ली बोळ माहिती आहे. नक्की काय समस्या आहेत? पंढरपूरकरांबरोबर लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. या दोन्हींचा कसा तुम्ही मेळ घालणार? मेळ घालायचं म्हणलं तर प्रत्येक वार्डाची वेगळी समस्या आहे. घाणीचं 4 वारीला लोक येतात आपल्याकडे. 4 वारी म्हणण्यापेक्षा इतर पण गोष्टी आहेत. चातुर्मास असतो त्यावेळेस अनेक भाविक इथे येऊन राहिला असतात, त्यांच्या राहण्याची कुठेही चांगली अशी सोय होत नाही. आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस वारी होती आपली त्या वारीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतः ग्राउंडला फिरून बघा की अतिशय घाणीचं साम्राज्य तिथं माजलेलं असतं. त्याच्यावर कुठलीही उपाययोजना नगरपालिकेतून होत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण तिथं उतरून काम करण्याची खूप गरज आहे. भाजपच्या विरोधामध्ये संपूर्ण विठ्ठल परिवार एकत्र आला होता. तुम्ही सगळे एकत्र आला होता. त्यानंतर अभिजित पाटील की तुमच्यावर आले होते, मात्र मुलाखती घेताना अभिजित पाटील जी गेले ते त्यांनी 3री आघाडी स्थापन केली. कसं या सगळ्या एकंदरीत बघतात? तुम्हाला एकटं टाकलेले त्यांनी? नाही, मला असं काही वाटत नाही. सगळेच म्हणजे परिवारातील सगळे ज्येष्ठ लोक माझ्यासोबत आहे आणि प्रत्येकाचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. त्यांनी मला सांगितलं आहे की लढ म्हणून. आणि लोक सगळ्यात महत्वाचा घटक कोण आहेत की मतदार आणि लोक माझ्यासोबत आहे आणि त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे. त्यामुळं मला असं काही एकटं वगैरे काही वाटत नाही. लोक आपल्यासोबत असतील तर काही भीती वाटण्याची गरज वाटत नाही. तुमचं नाव जाहीर झाल्यानंतर भाजपनं देखील अगदी उशिरा विचार करून त्यांना उमेदवार द्यावा लागला. लवकर उमेदवार देखील त्यांना मिळाला नाही. आणि तुम्ही वारंवार म्हणता की एक अदृश्य शक्ती माझ्या मागे आहे. नक्की कोण असेल, काय आहे मग? लोक माझ्या पाठीमागे. अदृश्य शक्ती म्हणजे लोक माझ्या पाठीमागे. डिरेक्ट मतदारांशी थेट माझं कनेक्शन आहे. त्याच्यामुळे मला असं म्हणजे कुणाचं आव्हान वगैरे भीती कधीच काही वाटत नाही. आपण ग्राउंडला काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्त्याला काम करताना त्याच्या म्हणजे आपले दुखणे जे असतात ते चांगले कळतात. त्यामुळे मला त्या प्रत्येकापर्यंत पोहोचून काम करायचं आहे आणि तो प्रत्येक घटक माझ्यासोबत आहे असा ठाम विश्वास माझ्या मनामध्ये आहे. सांगोल्यामध्ये आपण बघितलं असेल की शेकापचे काही नेते मंडळी फोडून भाजपने त्यांना उमेदवारी दिली. एकंदरीत तिथे सगळे मित्र पक्षाला देखील त्यांनी बाजूला ठेवलं. तसाच काही प्रकार आपल्या इथे पण झाला अशी चर्चा होती. तुम्हाला देखील भाजपकडून ऑफर दिली होती का? नाही, असं काही नाही. चर्चा होती पूर्णपणे. असं काही नाही. तुम्ही वारंवार म्हणता अदृश्य शक्ती तुमच्या मागे आहे. नाही, अदृश्य शक्ती म्हणजे लोक माझी शक्ती आहे. मी लोकातून आलेलं नेतृत्व आहे. आधी ग्राउंडला लोकांसोबत कार्यकर्ता म्हणूनच काम करते आणि कार्यकर्ता म्हणून पुढे आले. तालुक्यातील प्रत्येक तळागाळातील माझ्या माय माऊलींनी आणि सर्वसामान्य माझ्या सोबत काम करणाऱ्या जे आम्ही कार्यकर्ता वर्ग म्हणून काम करतो त्यांनी एक सेनापतीची भूमिका माझ्याकडे पाठवली. एवढेच. तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे तुम्ही त्या पक्षामध्ये होता. चिन्हावर न लढता तुम्ही असं आघाडीमधून का लढताय? आघाडीमधून म्हणजे आम्ही सगळे एकत्र आहोत ना आणि तो एकीसाठी एक वेगळी हे म्हणून आम्ही लढतोय. कुठं पुन्हा भाजपला पुरस्कृत वगैरे असं अजिबात नाही. काय नक्की तुमचं आता विजन काय पंढरपूरचं? तुम्ही समस्या सांगितल्या, पण तुम्ही आता काय करणार मतदारांकरता? तेच मी सांगते की पहिल्यांदा धूळमुक्त पंढरपूर करायचं. खड्डे आता रस्त्यावर खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे ते कळत नाही, ते करायचं. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला पहिलं पाऊल टाकणं खूप गरजेचं आहे. आणि महिलांच्या समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. जो पाणी पुरवठा केला जातो तो म्हणजे कुठल्या दर्जाचा केला जातोय, तो शुद्ध आहे का, याचं वेळोवेळी त्याच्यावरती उपाययोजना करण्याची गरज आहे. पाण्याचा TDS चेक करून पाणी पुरवठा करणं गरजेचं आहे. आणि घाणीचं जे साम्राज्य आहे, ज्या गटारे आहेत त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि ते मी करणार आहे पुढच्या येणाऱ्या ह्याच्यामध्ये. महत्वाचा मुद्दा हा आहे की स्वच्छतावरती नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. डासाचं साम्राज्य जे माजलेलं आहे, आता डास बघताय तुम्ही गल्लीगळीत किती, त्याच्यावर कुठलीच उपाययोजना नगरपालिकेच्या मार्फत आता झालेली नाहीये. आणि त्याच्यावरती फवारणी, फॉगिंग जे म्हणतो
ते फॉगिंग करणं खूप गरजेचं आहे, जर महिन्याला 3 महिन्याला असं. आणि त्या दृष्टिकोनातून मला प्रयत्न करायचा आहे. सुशिक्षित वर्ग खूप आहे आणि त्या आपली तरुण मुलं पण आहेत की जी UPSCची MPSCची तयारी करण्यासाठी 1000च्या हून आकडा बाहेर जातो. त्यांच्यासाठी कुठंतरी इथं स्वतंत्र लायब्ररी किंवा तो क्रम इथं त्यांच्यासाठी मार्गदर्शन प्रक्रिया राबवण्याची इथं गरज आहे. तुम्हाला नक्की आता आव्हान कोणाचं वाटतंय? अभिजित पाटील देखील उमेदवार दिलेला आहे, दुसऱ्या बाजूला भाजपचा उमेदवार आहे. मग नक्की अभिजित पाटलाचं आव्हान आहे का भाजपचं आव्हान आहे? मला आव्हान कोणाचंच वाटत नाही. दोघांचंही वाटत नाही. कारण का अभिजित पाटीलने मराठा उमेदवार दिलेला आहे आणि इकडून ओबीसी मधला उमेदवार आहे. मराठा आणि ओबीसी हा हे बघा, भालकेंनी राजकारण म्हणजे नानांनी राजकारण करताना जातीच्या पलीकडे जाऊन राजकारण केलेलं आहे. सर्व सामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचून काम केलेलं आहे. 18 पगड जातींना धरून काम केलेलं आहे. त्यामुळं कुठलंही जातीय समीकरण इथं येणार नाही. माणूस ही जात आहे आणि माणूस की हा धर्म धरून मी काम करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक हा माझा आहे आणि ह्या घटकाला प्रत्येकाला सोबत धरून त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करतच मला पुढे काम करायचं आहे. विजयाची कितपत खात्री वाटते आपल्याला? 100% खात्री वाटते विजयाची. 100%. हा विजय माझा नसून माझ्या सर्वसामान्य लोकांचा आहे. माझ्यासोबत तळागाळात पोहोचून काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचा हा विजय आहे आणि हा विजय म्हणजे आमच्या सर्वसामान्य लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपण बघतोय की पालकमंत्री पूर्णपणे लक्ष ठेवून सोलापूर जिल्ह्यावरती त्यांनी देखील दावा केला की सगळ्या नगराध्यक्ष आमच्याच येणार आहेत. मला असं काही वाटत नाही, कारण सर्वसामान्य लोकांना धरून काम करणारा मी व्यक्ती आहे. त्यामुळं कोण कुठं आहे याचा विचार करायची मला फारशी गरज वाटत नाही. आपण बघितलं असेल की विजय हा नक्की आमचाच असणार अशी प्रतिक्रिया करत भालके यांनी दिलेली आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.